आज आपण बाह्य देवता वास्तूमधील ब्रह्मस्थानापासून बाह्य देवतांचा विचार करत आहोत. बाह्य देवता म्हणजे नेमकं काय? कारण पहिलं जे सेंटरला असतं ते ब्रह्मस्थान, त्याच्या बाजूला असतं ते देवस्थान, त्याच्या पुढे असतं ते मनुष्यस्थान आणि त्याच्याही बाहेरचं ऑर्बिट जे आहे ते पिशाच्य स्थान. तर या 32 देवतांपैकी दक्षिणेकडच्या म्हणजे आग्नेयेपासून नैऋत्येपर्यंतच्या देवतांचा आपण विचार केलेला आहे. याच्यामध्ये आता 8व्या पदामध्ये आपण आलोय. म्हणजे जेव्हा आग्नेयापासून नैऋत्येपर्यंत 9 पद आपण तयार करतो, तेव्हा त्या पदामध्ये येणारं 8वं पद हे मृगदेवतेचं आहे. आणि मृगदेवता ही 8व्या पदामध्ये वसलेली आहे. कंपासवर जर या मृगदेवतेची डिग्री आपण पाहिली तर ती 208 डिग्री ते 219 डिग्रीपर्यंत तिचा विस्तार दिसतो. आणि साऊथ वेस्टचा काही भाग आणि साऊथ वेस्टचा काही भाग या पदामध्ये अंतर्भूत झालेला दिसतो. आता मृग म्हणजे काय? मृग म्हणजे हरिण. हरिण कसं असतं? चपळ असतं आणि ते जोरदार सगळीकडे पळत असतं. हरणाच्याकडे स्वतःकडेच कस्तुरी असते, त्याचा सुगंध त्याला येतो, पण त्या सुगंधाच्या शोधामध्ये तो सतत सगळीकडे फिरत असतो. त्यामुळे तो एका जागेवर स्थिर राहत नाही. कारण मृग देवता याचं तत्व हे पृथ्वी तत्व आहे, म्हणजे ते स्थिर आहे. पण त्याच्यावर विचरण करणारा मृग हा सतत बदलत जातो, सतत धावत राहतो आणि सतत बदल त्याला आवश्यक वाटतो. मग जेव्हा कंपासमध्ये आपण या डिग्रीने मृग हे पद निश्चित करतो त्यावेळेस ते दक्षिणेकडच्या भागामध्ये 8वं पद येतं. आता इथे या मृगपदाला जागृत करण्याची वेळ ही 2 वाजून दुपारी 15 मिनिटाची आहे. म्हणजे या वेळेस जर आपण त्याचा मंत्र, मृगदेवतेचा मंत्र ओम इटिमिटी भस्म भस्म करी स्वाहा हा मंत्राचा जर जप केला तर तो त्या वेळेमध्ये जास्त लवकर ऍक्टिव्ह होतो. आता इथे काय काय वर्ज्य आहे ते पाहूया आपण. मृग पदामध्ये प्रवेशद्वार असू नये, पण आता काही वेळा नाईलाज असतो, त्यामुळे तिथे हे या पदामध्ये मुख्य दरवाजा येऊ शकतो. मग हे ओळखायचं कसं? त्या घरातली मुलं जी असतील, लहान मुलं, त्याच्यामध्ये सुद्धा पुरुष मुलं, या मुलांना सगळ्यात जास्त या पदामध्ये मुख्य दरवाजा असला तर त्रासदायक होतं. ही मुलं सतत आजारी पडतात आणि मग त्यांच्यासाठी दीर्घकाळ औषधोपचार करावे लागतात. कधी कधी तर कॅन्सरही होण्याची शक्यता असते. म्हणून या पदामध्ये प्रवेशद्वार वर्ज्य असं सांगितलेलं आहे. आता या पदाचा रंग हा पिवळा आहे आणि शरीरावर याचा अंमल कुठे कुठे आहे? तळपायावर आहे आणि त्याची सत्ता उजव्या तळवावर जास्त प्रमाणात आहे. म्हणजे ज्या वेळेस मृग हे पद दूषित झालेलं असतं किंवा एनर्जाइज नसतं त्यावेळेस त्या घरात राहणाऱ्या लोकांचे पायाच्या तळव्यांचे आजार हे जास्त प्रमाणात झालेले दिसून येतात आणि ते दीर्घकाळ टिकतात. म्हणजे फक्त एकाच व्यक्तीला होतात असं नाही, त्या घरातल्या बऱ्याचशा लोकांना या तळव्याचे आजार दिसून येतात. त्याचप्रमाणे शरीरावर सत्ता असणारे म्हणजे कमरेच्या खालच्या भागावर या देवतेची सत्ता आहे. त्यामुळे पाईल्स सारखे आजार, जर मृगदेवता इम्बॅलन्स झाली असेल तर पाईल्स सारखे किंवा स्टोन सारखे, मग ते किडनी स्टोन असतील, गॉल ब्लॅडर स्टोन असतील किंवा कुठल्याही प्रकारचे स्टोन असतील तर ते स्टोन
होण्याची शक्यता असते. आता या पदामध्ये तसं पाहिलं तर ऊर्जा ही जास्त आहे, कारण हरिण कसं आहे, चपळ आहे, ते एका जागेवर कधीच टिकत नाही. त्यामुळे या घरात राहणारी तरुण पिढी ही या ऊर्जेने प्रेरित झालेली असते. मग हे लोक काय करतात, नोकरीमध्ये एखाद्या ठिकाणी टिकून राहत नाही. 1 वर्षभर एखाद्या नोकरीमध्ये प्रगती करतात आणि तिथून पुढे हाईक मिळवण्यासाठी दुसरा जॉब पत्करतात. म्हणजे सतत त्यांच्या मनामध्ये वरती वरती जाण्याची इच्छा असते आणि प्रगती करता ते प्रयत्न करतात, कारण ही ऊर्जा त्यांना अतिशय महत्वाकांक्षी बनवते, जिज्ञासू बनवते. आणि ज्या क्षेत्रामध्ये ते काम करतात त्या क्षेत्रामध्ये मुळापर्यंत जाऊन त्याचा अभ्यास करून ती कुशलता प्राप्त करून आणि आपली क्षमता जास्तीत जास्त वाढवतात आणि लोकांना आपल्यामध्ये असणाऱ्या कौशल्यामुळे आपल्याकडे खेचून घेतात. आता या जागेमध्ये काय काय असावं, म्हणजे बेडरूम असली तर उत्तम आहे. एखाद्या ग्रंथालय किंवा ग्रंथ ठेवण्याची जागा असेल, उंच कपाटावर जर व्यवस्थित ग्रंथ लावून ठेवले तर हे स्थिरता आणतं, कारण हे पृथ्वी तत्वाचं पद आहे पहा. त्यामुळे इथे जे लोक थांबतात किंवा काम करतात, अभ्यास करतात, हे लोक एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन अभ्यास करतात आणि निरनिराळे नवीन नवीन शोध लावण्याचा प्रयत्न करतात. मग इथे प्रयोगशाळा चालते. तंत्रज्ञानाला पुष्टी देणारे कोणतंही कार्य इथे सगळ्यात जास्त असतं, जास्त चांगल्या प्रकारे होतं. इथे ड्रॉइंग रूम असावी, लिव्हिंग रूम असावी, पण दरवाजा नसावा. आता हे पद शुभ नसेल तेव्हा तिथे राहणाऱ्या व्यक्तींमध्ये आपल्याला काय काय दिसून येतं पहा. शुभ नसतं म्हणजे काय असतं, की तिथे टॉयलेट असतं, तिथला भाग खड्डासारखा असतो किंवा उंचवटा असतो किंवा विहीर असते, सेप्टिक टँक असतो. अशा जेव्हा दोष तिथे दिसून येतात किंवा दरवाजा मेन असतो, याला दोष असं आपण म्हणतो. म्हणजे त्याच्यामुळे मृगदेवता ही इम्बॅलन्स होते आणि मग ती इम्बॅलन्स झाली की मुळातच महत्वाकांक्षी असणारे लोक आळशी होऊन जातात. नवीन नवीन गोष्टी शिकण्याकडे त्यांचा कल राहत नाही. जीवनामध्ये पुढे जाण्याची ऊर्जा त्यांच्यामध्ये राहत नाही आणि एकाच जागीच बसून राहून आपल्या ऊर्जेचा नाश ते स्वतःच करतात. म्हणजे एका जागी राहिल्यामुळे त्यांच्या ऊर्जेला मार्ग मिळत नाही आणि ते कुठलंही काम सातत्याने आणि चिकाटीने करू शकत नाही. मग ते कामं टाळतात. महत्वाकांक्षा नसल्यामुळे काही कुठलंच काम टोकापर्यंत जाऊन ते करायचं नाही. मग प्रगती होत नाही, प्रगती थांबते, अडचणी निर्माण होतात आणि ऑटोमॅटिक आर्थिक ओघ कमी होतो. मग इथे जर बिझनेसचं दार असेल तर मालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये सतत वादविवाद राहतात. त्याचप्रमाणे येणारे ग्राहकही चिकित्सक असतात, ते सारखे वाद घालतात आणि भांडण तंटा त्याच्यामुळे निर्माण होतो. म्हणजे निगेटिव्ह वातावरण तयार होतं. म्हणजे व्यवसायाला सुद्धा इथे असणारा दरवाजा हा योग्य नाही. घरातलं जर देवघर तिथे असेल तर त्याचाही उपयोग इथे होत नाही. जर अशा ठिकाणी घरातलं देवघर असेल तर या घरातले लोक नुसता शो बिझनेस करतात. शो बिझनेस म्हणजे काय, की त्यांना स्वतःला भक्ती नसते, पण नसलेली भक्ती लोकांना दाखवण्यासाठी ते देवाला खूप सजवतात, खूप सुंदर करतात, त्याच्यात छान छान मूर्ती आणतात आणि आकर्षक वस्तू असल्यासारखी बनवतात. म्हणजे दिखाऊपणा तो सुद्धा लोकांना दाखवण्यासाठी केला जातो. त्याच प्रकारे टॉयलेट जर इथे असेल तर बिझनेसमध्ये लॉस हा येतो आणि रिलेशनशिप, सगळीच रिलेशनशिप म्हणजे घरातल्या लोकांची एकमेकांशी तर होतेच, पती पत्नींची होते,
आई वडिलांशी होते, बाहेर नोकर चाकरांशी होते. म्हणजे सगळ्या रिलेशनशिप इथे ठप्प होतात. आणि तो खड्डा किंवा टॉयलेट हे एक्सटेन्शन किंवा कटमध्ये असेल तर हे दोष जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मग आजारपण तिथलं दीर्घकाळ टिकतं. पाईल्ससारखे रोग जास्त काळ राहतात. मग त्या ब्लिडिंगसारखे त्रास होतात. आणि जर तिथे या मृगपदात एक्सटेन्शन असेल तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. आणि समजा या मृगपदावर टी जंक्शन जर येत असेल तर या घरातले लोक त्यांना सगळ्यात जास्त टेन्शन असतं आणि ते त्या टेन्शनच्या दबावाखाली राहून सुइसाइडल टेंडन्सी निर्माण होण्याची शक्यता असते. आता साऊथ वेस्ट ब्रह्मस्थानापासून जेव्हा पृथ्वी तत्वातला काही भाग इथे आहे, मग तो डिस्टर्ब झाला की स्थिरता गेली ना. व्यक्तीच्या जीवनामध्ये बऱ्याच क्षेत्रांवर प्रभाव पाडण्याचे गुण त्यांच्यामध्ये असतात. पण ते जर डिस्टर्ब झाले असते तर तिथे अस्थिरताही उत्पन्न होते. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला काय उपाय करता येतील, तर इथे जर आपण अभ्यासाची जागा केली, ग्रंथालय केलं, मुलांना अभ्यासासाठी बसवलं किंवा भिंतीवर कपाटावर लायब्ररी बनवली, त्याच्यावर स्वस्तिक काढून डोळ्यांचं चित्र जर तिथे काढलं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. किंवा हरणांची चित्र लावायची की ज्याच्यामुळे गतिमानता तिथे येईल. कारण हरण हे काही एका जागेवर उभं राहत नाही. पहा, हरिण हे सतत धावत असतं, पळत असतं. म्हणजे या भागामध्ये जर अशी रनिंग हरणांची चित्र लावली तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आता चमेलीचं अत्तर या पदामधल्या मृगदेवतेला अतिशय आवडतं. मग अशा वेळेस आठवड्यातून इथे जर दोष असेल तर 2दा तरी किमान चमेलीचा अत्तर घालून जर ती जागा पुसली तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. त्याचप्रमाणे येलो क्वार्ट्सचा जर रॉक गार्डन इथे बनवली किंवा येलो क्वार्ट्सचे जर डोंगर तिथे बनवला किंवा येलो ग्रॅनाइट जर जास्तीत जास्त वापरला तर त्याचा जास्त चांगला उपयोग होतो. त्याचमध्ये मेटलमध्ये ब्रांझचा वापर जास्त करायचा. आणि इथे सगळ्यात मोठा उपाय म्हणजे गरुड भरारी करण्यासाठी, गरुड भरारी घेण्यासाठी गरुडाचं चित्र किंवा उडणाऱ्या गरुडाचं चित्र जे हलतं असेल किंवा मूर्ती तिथे जर आपण ठेवली तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आणि नैवेद्य जर आपण होम हवन केला तर त्याच्यामध्ये गूळ, दही, खजूर याचं हवन करायचं. आणि हेच गूळ, दही, खजूर हे मृगदेवतेला अर्पण करायचं. आणि इथेच बसून ओम इटिमिटी भस्म भस्म करी स्वाहा म्हणून या श्लोकाने जर आपण तिथे होम केला तर त्याचा उपयोग जास्तीत जास्त होतो. म्हणजे किमान वर्षातून एकदा तरी या पदामध्ये होम हवन होणं गरजेचं असतं की ज्याच्यामुळे या पदातून मिळणारी ऊर्जा आपल्याला स्थैर्य हे जास्तीत जास्त प्रमाणात मिळतं. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईबही करा. आणि हीच माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची असेल तर शेअरही करा. पुन्हा भेटूया पुढची एक देवत.